नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ MSF बद्दल एक नवीन अपडेट जाहीर झालेली आहे। तर काय आहे ती नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, जे काही मागच्या पोलीस भरतीचे 2022-23 ची पोलीस भरती असेल, 23-24 ची जे वेटिंगला जे उमेदवार होते त्यांची MSF मध्ये निवड करण्यात आलेली होती आणि त्यांचं आता जी काही 45 दिवसांच्या कालावधीची जी ट्रेनिंग पिरियड असतो तो सुद्धा त्यांचा पूर्ण झालेला आहे आणि आता त्यांची जॉईनिंगची लिस्ट ही जाहीर देखील झालेली आहे। तर न्यू जॉईनिंगचे आणि काही उमेदवार जुन्याच पोस्टिंगचे त्यांची जी पोस्ट हे लोकेशन चेंज झालेले आहे आणि काही उमेदवार हे न्यू जॉईनिंगचे आहेत। तर अशा उमेदवारांची जी लिस्ट आहे ती जाहीर झालेली आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, इथे तुम्ही विषय बघू शकता। बघा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलातील खालील सुरक्षा कर्मींना कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक देण्याबाबत। तर बघा, पुढे त्यांनी काय म्हटलंय बघून घेऊया। महाराष्ट्र सुरक्षा बलातील खालील सुरक्षा कर्मींना त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या आस्थापनेवर कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात कर्तव्य देण्यात येत आहे। तर बघा, हे जे काही उमेदवार आहेत तर हे बघा, येथे तुम्ही जी लिस्ट आहे ही लिस्ट जाहीर झालेली आहे। तर याच्यात तुमचं नाव आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे। काही याच्यात जे उमेदवार होते ते काही वेटिंगला उमेदवार MSF मध्ये वेटिंगला असणारे उमेदवारांची लिस्ट आहे आणि काही जर बघितलं तर काही पुढे हे न्यू जॉईनिंगचे उमेदवार आहेत। हे जे काही न्यू जॉईनिंगचे उमेदवार आहेत ते महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील जी बॅच क्रमांक 57 आहे त्याच्यातील हे उमेदवार हे न्यू जॉईनिंगचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकताय। बघा, ही जवळजवळ मला वाटतं हे बघा, इथे बॅच क्रमांक 57 चे काही उमेदवार आहेत, तसेच बॅच क्रमांक काही 58 चे आहेत, बॅच क्रमांक 59, बॅच क्रमांक 66, बॅच क्रमांक 67, बॅच क्रमांक 68 अशातील हे उमेदवार आहेत। तर जवळजवळ ही 66 उमेदवारांची जॉईनिंग लिस्ट ही जाहीर झालेली आहे। पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, उपरोक्त आदेशानुसार नेमणूक केलेले सुरक्षाकर्मी नेमणुकीच्या जागी तात्काळ रुजू न झाल्यास त्यांना नेमणुकीत स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांचे कंत्राट रद्द करण्यात येऊन पुढे कर्तव्यासाठी अपात्र ठरवण्यात येईल। तर आता बघा, हे जे काही उमेदवारांची लिस्ट जाहीर झालेली आहे तर त्यांना त्यांच्या मोबाईलवर म्हणा किंवा ईमेल ID ला मेल देखील आला असेल आणि रजिस्टर मोबाईल नंबरवर त्यांना टेक्स्ट मेसेज सुद्धा हा आलेला असेल। जॉईनिंग संदर्भामध्ये त्यांना मेसेज हा सुद्धा आलेला असेल। तर बघा, हे जे काही न्यू जॉईनिंगचे उमेदवार आहेत हे वेगवेगळ्या बॅच क्रमांकातील उमेदवार आहेत। बॅच क्रमांक 68, 67, 59, 58, 57 मधील हे उमेदवार आहेत। तर बघा, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।